आता रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतल्या रेल्वे स्थानकांच्या पाण्यात कोलाई असल्याची बाब समोर आली आहे। CSMT सह 4 स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात कोलाई आढळलाय। यासोबतच भिवंडी, कल्याण, लोणावळा या स्थानकातच ही स्थिती असल्याचं समोर आलंय। देशभरातील 8 स्थानकांच्या वॉटर कूलरच्या पाण्याचे नमुने कोलायसाठी पॉझिटिव्ह आढळलेत। रेल्वे नियमानुसार पाणी पुरवठा यंत्रणेची वर्षातून किमान 2दा तपासणी अपेक्षित आहे। मात्र कॅगच्या पाहणीत 15 रेल्वे झोनमधील 436 स्थानकांवर पाणी तपासणीसाठी आवश्यक टेस्ट किटच उपलब्ध नसल्याचं आढळलंय। यामध्ये मध्य रेल्वेच्या 28 स्थानकांचा समावेश आहे। कोलायच्या काही प्रकारांमुळे अतिसार आणि अन्न विषबाधा होऊ शकते, त्यामुळे प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे। कल्याण स्थानकावरून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। देशभरातील 8 रेल्वे स्थानकांचे पाणी तपासणी केली असता त्या ठिकाणी कोलाई हा विषाणू या अशा वॉटर कूलर मध्ये आढळला आहे। आपण सध्या कल्याणच्या रेल्वे स्टेशन मध्ये आहोत आणि याच रेल्वे स्टेशन मध्ये हे वॉटर कूलर आहे। अशा पद्धतीची अस्वच्छता या कूलरच्या परिसरात आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अशा पद्धतीने अस्वच्छता देखील आढळून आलेली आहे। कॅगच्या पाहणीमध्ये जवळपास 15 झोन मधील 436 स्थानकांवर पाणी तपासणी केली असता या पाणी तपासणी दरम्यान कल्याणचा देखील नंबर आलेला आहे। कल्याणच्या वॉटर कूलर मध्ये तपासणी केली असता त्या ठिकाणी कोलाई हा विषाणू आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। प्रवाशांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार देखील होत असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे एकच मागणी केलेली आहे की जे वॉटर कूलर रेल्वे स्टेशन वरती ठेवण्यात आलेले आहेत ते स्वच्छ ठेवा, त्याची वेळोवेळी त्या ठिकाणी त्या पाणी बदललं पाहिजे आणि अस्वच्छतेमुळे अशा पद्धतीचे विषाणू पाण्यामध्ये आढळत असल्याने प्रवाशांना याचा धोका निर्माण झाला आहे। कॅमेरामन अभय त्रिपाठी सह सुरेश खाडे, ABP माझा, कल्याण।